मी काही पळवून नेत नाहीये. फक्त कसं आहे ना, नंतर मला अपमान करून कोणी हकलून द्यायच्या आत माझं बोचकं मीच बांधून ठेवलंय. बर, तुमचं बोचकं झालं का बांधून? कठीण समय येता कोण कामास येतो? परशुराम किल्लेदारच कामास येतो दादा. माझं डोकं ठिकाणावर नाहीये परशु. माझ्या हातून काहीतरी घडेल. अरे दादा, तुझ्या रागावरचं औषध घेऊनच आलेलो आहे मी. या लोकांनी ना तुला लई मनस्ताप दिलाय रे. काळजी करू नको, यातनं तुला फक्त बाहेर काढणार एकच माणूस, परशुराम किल्लेदार. नरसिंहा, याची फालतू बडबड कशाला ऐकतोयस तू? आते बे, मला फालतू म्हणा, टाकाव म्हणा, काय वाटेल ते म्हणा, पण मी काय सांगतोय ते नीट ऐका. दादा यो ओरिजिनल किल्लेदार आहे. हा काय तमाशा आहे परशु? तमाशा नाही दादा, माझ्याकडे पुरावे आहेत की नाही. या दोघांनी जो काही रिपोर्ट दाखवलाय की नाही, तो तद्दन खोटा रिपोर्ट आहे. तू खरा किल्लेदारच आहे, ओरिजिनल किल्लेदार. याचा पुरावा आहे माझ्याकडे. आत्ता दाखवतो तुम्हासनी. DNA टेस्ट. या फालतू माणसावर विश्वास ठेवू नका, हा खोटा बोलतो. एक वेळ फालतू माणूस परवडला दादा. या दोघांसारखी म्हणजे अहिल्या वहिनी आणि वामण्यासारखी केसानं गळा कापणारी माणसं नाही परवडत. परशु, माझं नाव मध्ये घ्यायचं काहीही कारण नाही आहे. मला नाहीच आहे गरज. मला इंटरेस्ट बी नाही तुझं नाव घेण्यामध्ये. पण पुरावा काय सांगतोय थोड्याच वेळात कळेल की तुम्हाला. आता मी काय नाही बोलणार. पिंजरे में पोपट बंद है, वो अभी बोलेगा. ए पोपट आजा. अरे आजा रे बाबा, आजा आजा जरा लेफ्ट में बस खड़ा हो जा. बोला तू. कोण आहे हा माणूस परशु? तुला बोललो की नाही, यो DNA टेस्टची जी गुरु किल्ली ज्याच्याकडे ओरिजिनल त्यो यो हा. अहिल्यावहिनीने 10-15 लाखामध्ये याला विकत घेतला आणि ती किल्ली स्वतःकडे वळवून घेतली. त्यांना हवा तसा रिपोर्ट बनवून घेतला. ओरिजिनल किल्ली ह्याच्याकडे यो आहे माणूस त्यो. बोल रे बकनीस, बघताय काय? वा पुढे 2-4 थवाडीत मारा आणि काय ते खरं वधवून घ्या. इथल्या वारुळामध्ये तू हात घातलाय तुला माहिती नाहीये. सगळं खरं खरं सांग, निदान धड तरी घरी जाशील, नाहीतर तुझी डेड बॉडीज घरी पाठवतो. बोल. साहेब, साहेब मला माफ करा. साहेब मला माफ करा. साहेब, मला या मॅडमनी 10 लाख रुपये देऊन रिपोर्ट बदलायला सांगितला होता.
आता तुला काही बोलायचं आहे का वामन? प्रॉपर्टीसाठी इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं कधी. दादा दादा तुला खरंच असं वाटतंय की हे रिपोर्ट्स मी बदलले असतील? अजून काय सिद्ध व्हायचं राहिलंय? भाऊजी, हा सगळा परशू भाऊजींनी रचलेला कट आहे. त्यांनी शंभूला तयार केलं होतं. मला सुद्धा रमावतीला फोन करून यांनीच बोलावलं होतं. भाऊजी, या सगळ्या प्रकरणामागे यांचाच हात आहे. अहिल्याताई, कानपाट्या नाव पडलं माझ्या नवऱ्याचं म्हणून त्यांना काही बोललेलं खपून नाही घ्यायचे आम्ही. बस बाई, तुला बोलायचं याबद्दल काय? आता बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही याच्यात. वामन, जे तुला स्वतःच्या कर्तृत्वाने कमावता येणार नव्हतं ते तू अशा पद्धतीने मिळवायचा प्रयत्न केलास. अरे सांगायचं होतंस मला, हसत हसत दिलं असतं. त्यासाठी तू इतका घाणेरडा डाव रचलास, ते सुद्धा या मूर्ख बाईच्या साथीनं. मला काय वाटतं की ह्या सगळ्याचा आपण ना जरा बारकाईने नीट विचार केला पाहिजे. कुठेतरी काहीतरी चुकतंय. अहो जानकी वहिनी, अजूनही परशू भाऊजीवर विश्वास नाही हो तुमचा? अहो तुमच्या नवऱ्याचं किल्लेदार पण मी सिद्ध केलंय पुराव्यांनिशी. आता तरी विश्वास ठेवा की माझ्यावर. मी तुमच्याशी बोलत नाहीये हं? आणि तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवावा एवढी पात्रता नाहीये तुमची. जानकी, विश्वासाचा प्रश्नच येत नाही. जे काही आहे ते सगळ्यांच्या समोर सिद्ध झालंय. मला या माणसाचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. दादा तुला सांगतो, शंभूला बी यानंच मारलं असणार. आता एखादा माणूस मारायचं डेअरिंग नाही म्हणायच्या, पण याच्या बायकोनं पैसे बिशे देऊन सुपारी देऊन काम करून घेतलेलं असणार. मी तर म्हणतो मागच्या काही दिवसामध्ये जे काही अपघात घडले की नाही घरामध्ये, त्या सगळ्याची फाईल एकदा ओपन करावी, म्हणजे सगळे गुन्हेगार एकत्रच सापडतील. आता बाई, केवळ रक्ताचं नातं आहे म्हणून हा माणूस वाचलाय, नाहीतर धक्के मारून बाहेर काढला असं मी याला. काढ ना, पाठ कसली पाहतोय? काढ. नाहीतरी वाटेल तसं बोलून असा अपमान तू केलेलाच आहेस. काढ, बाहेर काढ. बस बस झाली तुझी नाटकं. एकच लक्षात ठेव, इथून पुढे तुझी आणि तुझ्या बायकोची घाणेरडी सावली सुद्धा माझ्या संसारावर पडता कामा नये. जीव घेईन मी तुझा. नरसिंह, शांत हो. आपण हे सगळं नंतर बोल. नाही आतेबाई, आता ह्यावर बोलणंच नाही. हा माणूस आजपासून माझ्यासाठी मेला. आणि हा माझा शब्द फायनल आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा एका किल्लेदाराचा शब्द आहे.
बचना ए हसीनो, लो मैं आ गया, चल पोपट। सध्या काय चाललंय घरामध्ये? एक प्रश्न संपतोय तर दुसरा निर्माण होतोय. वामन दादांबद्दल ना निष्कारण गैरसमज निर्माण होतोय असं मला वाटतं. बास जानकी, वामनचं माझ्यासमोर कौतुक करणं बंद कर. ही चूक पुन्हा करू नकोस. मी त्यांचं कौतुक नाही करते, पण सगळ्याच घटनांचा नीट विचार केला पाहिजे. आता अजून कसला विचार करायचा आहे? सगळ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. आता या विषयावर चर्चा बंद. तुम्ही आता काय करायचं ठरवलंय? माहित नाही मला, पण तू या गोष्टींचा विचार करणं बंद कर. बाहेर झाला तेवढा तमाशा पुरे झाला. मला मान्य आहे की जे काही जानकी बास, मला यापुढे या विषयावर काही ऐकायचं नाही आणि बोलायचंही नाहीये. आजपासून वामन माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी मेला. आपण जर घर सोडून गेलो ना तर सगळ्यांना आयतं कोलीत मिळेल. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. आजपर्यंत एक खोटा शब्द बोललो नाही मी कधी, आणि आज आज खोटारडा म्हणून माझ्यावरती आरोप केले. तुला काय वाटतं, इतका अपमान झाल्यानंतर सुद्धा मी या घरात राहीन? आपल्याला इथे राहावंच लागेल. कारण काय कारण? काय कारण? आता ह्यापुढे तू मला सल्ले देणार आहेस? अय्या, या सगळ्याला खरं तर तू जबाबदार आहेस. आता मला खरं सांग, दादाचे रिपोर्ट्स कोणी बदलले? नाहीतर इथे जीव घेईन मी तुझा. अहो मी खरंच सांगते, हा परशु भाऊजींचा डाव आहे. त्या नवरा बायकोने मिळून रचलेला कट आहे हा. ऐका माझं, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. या सगळ्याला सुरुवात तू केली आहे साहिल्या. तुला माफी नाही, तुला माफी नाही. हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा, हा खरंच परशु भाऊजींचा डाव आहे. त्या घरात कारण नसतानाही तुमचा जो काही अपमान झालाय ना, त्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का आज आपण हे घर सोडून गेलो तर आपल्या मनात पाप आहे हे सिद्ध होईल. निदान त्यासाठी तरी आपल्याला इथे राहावंच लागेल. कुठे जायचं आहे म्हणलं बाबा, कुठे जायचं आहे म्हणलं. इकडे काय हे सामान विमान बांधून तडकाफडकी कुठं निघालात आता? अगं बाई, माणूस घराच्या बाहेर गेल्याशिवाय मोठा होत नाही. आणि मी नुसता जात नाही, प्रत्येकाला गेल्यानंतर काहीतरी क्रियाकर्म करून परत येतो. कळलं का नाही? आता काय करणार आहात? यायला तुझं डोकं आहे का बिस्किटाचं खोक? गरम चहामध्ये घातल्याशिवाय विरघळतच नाही. घरामध्ये जो काय आता राडा चालू आहे तो कोणामुळे चालू आहे? वामने शेपूट घालून बसले कुणामुळे? अहिल्यादेवी थंड झाल्या कुणामुळे? परशुराम किल्लेदारच्या तपश्चर्याचा परिणाम आहे यो. कळलं की नाही?
बाबा माणसाच्या वाईट वागण्यामध्ये सुद्धा सातत्य असायला पाहिजे. काय काय माणसं काय करतात, थोडे दिवस वाईट वागतात, नंतर लगेच सुधारतात. फालतू कुठली? तसं नाही, वाईटच वागत राह. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे असं म्हणायचंय, चांगलं वागण्यासाठी डोकं लागत नाही, वाईट वागण्यासाठी डोकं चालवावं लागते माणसाला. कळलं की नाही? आणि मी रमावतीला गेलो की नाही, वाईट वाईट मला कल्पना सुचत्यात, म्हणून चाललोय मी रमावतीला. टाटा बाय. पण तुम्ही तिकडे गेल्यावर मी काय करू इकडं? असले प्रश्न तुला पडले नाही पाहिजे. असले प्रश्न पडायला लागले म्हणजे आपण चांगल्या दिशेने वाटचाल करतोय असं समजायचं. ते आपल्यासाठी घातक आहे. उदाहरणार्थ सांगतो. आता घरामध्ये जानकीचं डोळ्या जेवण आहे की नाही, डोळ्या जेवणामध्ये असं वागायचं जसं काही तू त्यांच्याच बाजूची आहेस, पण तू त्यांच्या बाजूची नाहीस. डोळे जेवणाच्या ऐवजी तिचं 13वं लवकरात लवकर कसं घालता येईल याचा सतत विचार करत राहायचं. कळलं? टाटा बाय बाय, निघतो आता. पण मला एकटीला जमल का हे सगळं? एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुमित्राला मारण्याचा अनुभव तुझ्या गाठीशी आहे. हळू बोला की. हळू कशाला बोलायचं? कोण ऐकत नाही, बघूनच बोलतोय. कळलं ना? सराईत गुन्हेगारासारखं वागायचं, उगाच नौक्यासारखे प्रश्न विचारायचे नाही. टाटा बाय बाय. फोन केला तर चालेल ना? चालते, पण कशापाई फोन करायचा? डोळ्या जेवणामध्ये वाटी खाली पेडा लागला का बर्फी लागली ते सांगण्यासाठी फोन करायचा. उगाच फोन करून डोक्याला ताप द्यायचा नाही. कळलं की नाही? राणी माझी रागवते बघू. बाय बाय. आत्या, आत्या, आता तुला माझ्याकडे पाहावं असं सुद्धा वाटत नाहीये. इतका नकोसा झालोय मी तुला. तुलाच आम्ही सगळेजण नकोसे झालेले आहोत. त्या हे असं काळजाला घरं पडतील असं बोलू नकोस, कारण बोलण्याने तुटलेला माणूस पुन्हा जवळ येत नाही. अरे तूच आम्हाला कागदोपत्री वेगळं करायला निघाला होतास ना? तुला खरंच असं वाटतं त्या रिपोर्ट्स मी बदलले असतील? रिपोर्ट बदलला ही गोष्ट तर खरी आहे. सख्खा आणि सावत्र ज्याला नरसिंहाने आयुष्यभर लांब ठेवला तो परशूच आला ना शेवटी मदतीला. तुला जर असं वाटत असेल की रिपोर्ट्स मी बदललेत तर मग आपण दोघ जण आता इथे एकमेकांशी का बोलतोय? तू आलायस माझ्याशी बोलायला. आलो ती चूक झाली असं वाटायला लागलंय आता मला. कारण नरसिंह किल्लेदार हाच कायम तुझ्यासाठी कर्तबगार मुलगा होता. वारंवार तसं बोलूनही दाखवलंयस तू. मग काय चुकीचं बोलले मी? नरसिंहाने त्याची कर्तबगारी वेळोवेळी सिद्ध केलेली आहे. तुम्ही रिपोर्ट्स बदला, जगाने जरी ते मान्य केले तरी माझ्या दृष्टीने नरसिंहाची कर्तबगारी अजिबात कमी होत नाही. तू माझ्याशी हे असंच बोलत राहणार आहेस? तुझ्याशी बोलायचे की नाही हेच मी अजून पक्क ठरवलेलं नाहीये. माझा निर्णय झाला की पांडूकडून कळवीन मी तुला.